आज महाराष्ट्र अर्बन बँकेचे 10वा वर्धापन दिन या बँकेमध्ये आज हा सोहळा संपन्न होत आहे। त्या निमित्तानं मी कवी गायक बबन दिपके माझ्या वतीनं खरोखर या बँकेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अशीच या बँकेची प्रगती होत राहो हीच अपेक्षा, कारण मी गेल्या 10 वर्षापासून या बँकेमध्ये माझा व्यवहार आहे। खरोखर कोणतीही अडचण ही माणसाला येत नाही, खातेदाराला कोणतीही अडचण येत नाही। प्रत्येक अडचणीला या ठिकाणी आमचे व्यवस्थापक असतील, कर्मचारी असतील, अगदी चांगल्या पद्धतीनं कोणतेही काम हाताळतात आणि सहकार्य करतात। आणि खरोखर त्यामुळेच आमचे आदरणीय या बँकेचे चेअरमन रविकुमारजी भुसावळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँक चालत आहे आणि मी त्यांच्या सहवासामध्ये गेल्या 10 वर्षापासून आहे। खरोखर या बँकेचे सर्व काही आपण पाहिलं कामकाज ते अगदी योग्य रीतीने चालू आहे आणि त्यामुळे ही बँक आज वसमत शहरामध्ये खरोखर पहिल्या क्रमांकावर म्हणलं तरी हरकत नाही अशा या बँकेने प्रगती केलेली आहे आणि पुढील कार्यास माझ्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी महाराष्ट्र अर्बन बँकेचा 10वा वर्धापन दिन आणि आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी प्रथमतः आमचे स्नेही मित्र आदरणीय रविकुमारजी भुसावळे साहेब आणि त्यांच्या सर्वच टीमला मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खरं म्हणजे आज वसमतला आताच दिपके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत कमी वेळामध्ये नावारूपाला आलेली ही महाराष्ट्र अर्बन बँक, माझं तर असं मत आहे भुसावळे साहेब की आज ही वसमतपुरती मर्यादित न राहता आपल्या जिल्ह्यामध्ये या पुढच्या वर्धापन दिन मला वाटतं आपण मोठ्या याच्या व्यतिरिक्त कुठे हिंगोली असेल, कळमनुरी असेल किंवा जिल्ह्यात जिथे जिथे शाखा उघडता येईल त्या ठिकाणी आपली शाखा उघडावी। कारण अत्यंत कमी वयामध्ये आणि कमी वेळामध्ये रवीजी भुसावळे साहेबांनी, कारण बँकिंग क्षेत्र हे खरंच दिपके साहेब खूप अवघड आहे। कारण एखादी दुसरी इन्स्टिट्यूट चालवणं सोपं असतं, परंतु या क्षेत्रामध्ये इतकं सोपं नाही। आणि आज सहकार क्षेत्रामध्ये एवढी मोठी गगनभरारी घेणारे आमचेच नाही रवीजी भुसावळे यांनी खरंच अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे। या तालुक्यातल्या तळागाळातल्या लोकांना, अगदी छोट्या मोठ्या बचत गटांना देखील यांच्यामुळं चांगला लाभ भेटलेला आहे। त्यांचा उदरनिर्वाहाचं एक चांगलं साधन खरं म्हणजे यांनी करून दिलेलं आहे। बऱ्याच मी तुमचे फोटो पाहिले, मोठ्या गाड्या, छोट्या गाड्या, मोटरसायकली तर मला वाटते तालुक्यामध्ये सर्वात जास्त आमच्या भुसावळे साहेबांनी दिलेले आहेत। तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुकही करतो आणि पुढच्या याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज महाराष्ट्र अर्बनचा 10वा वर्धापन दिन। या वर्धापन दिनानिमित्त रात्रीपासून वसमत तालुक्यातून किमान 500 लोकांनी स्टेटस ठेवलेलं आहे महाराष्ट्र अर्बनचं। तर रात्री आम्ही बघितलं, त्याला फेसबुकला आम्ही पोस्ट टाकली होती, तर काउंट केलं तर किमान 500 लोकांनी साहेब स्टेटस ठेवलेलं आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की किती लोकप्रियता आहे, लोकांचं किती प्रेम आहे। हा विश्वास महाराष्ट्र अर्बननं संपादन केलेला आहे आणि याचं खूप मोठं सगळं श्रेय सगळ्या कस्टमरला, सभासदांना, हितचिंतकांना सगळ्यांना जातं। मी एका शेतकरी कुटुंबातून हे सुरुवात केलेली आहे। एका शेतकऱ्याच्या लेकरावर एवढा विश्वास टाकणं फारच मोठी गोष्ट आहे। माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की मी एक शेतकऱ्याचं लेकरा असून माझ्यावर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत। आणि बँकेचा कारभार आता दिपके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते आमच्या 10 वर्षापासून सोबत आहेत। आमचे मामा आहेत, सल्लागार आहेत। आमचे मामा पण व्यवहार पाहतात आणि मानवते सरांना तर अख्खा वसमत तालुका ओळखतो, त्यांनी बँकेचा कारभार पाहिलेला आहे। या सगळ्या लोकांनी मला म्हणजे मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि बँक ही महाराष्ट्र अर्बन ही रवी भुसावळीची नाही, तर ही सगळ्यांची आहे, तुमची सर्वांची आहे। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी खूप जीवापाड त्याच्यावर प्रेम केलेलं आहे। तर इथूनही पुढं अशीच तुम्ही साथ द्याल ही मला अपेक्षा आहे। आणि मानवते सरांचे, दिपके साहेबांचे, आमच्या मामाचे मनापासून खूप खूप आभार आणि इतर सर्व जनतेचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो।